सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पार्टनरशिप. बरोबर. बिझनेसमध्ये पार्टनरशिप केली पाहिजे का? अनेक उदाहरणं अशी आहेत, की पार्टनरशिपमधून त्यांना फायदा झालेला आहे. बरोबर. ते पुढे सुद्धा गेलेले आहेत. पण बरोबर. भरपूर वेळा लोकांचा म्हणजे हाच कन्सर्न असतो, की पार्टनरशिपमध्ये नको बाबा बिझनेस सुरू करायला. बरोबर. का तर मग भांडणं होतात किंवा मग जो काही इन्कम येईल त्याच्यावरून वाद होतात. बरोबर. तुमचं काय सांगणं आहे, की पार्टनरशिपमध्ये केलं पाहिजे का? पार्टनरशिप तर असतातच बिझनेसमध्ये. पार्टनरशिप शिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. मोठ्या-मोठ्या कंपनीच्या पार्टनरशिप असतात. परंतु तुम्ही इनिशियल लेव्हलला पार्टनरशिप करताना तो तुमचा कोण आहे, नातेसंबंधामध्ये हं, किंवा हं. मित्र आहे, तो जर असेल तर सगळ्यात पहिली मस्ट गोष्ट अशी आहे, की त्याला बिझनेसचं प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट बिझनेसमध्ये अप अँड डाउन्स आल्यानंतर त्याला फायनान्शियली काही फटका नाही बसला पाहिजे. म्हणजे त्यांनी ₹1,00,000 घरातले सगळ्यात शेवटचे दिले आणि बिझनेसला काही प्रॉब्लेम झाला तर तो तुम्हाला त्रासदायक होतो, की माझे हं. ₹1,00,000 तुझ्यामुळे गेले, ₹1,00,000 तुझ्यामुळे बरोबर. गेले. त्याच्यामध्ये मग तो प्रॉब्लेम येतो. त्याने शेवटचे पैसे जर तुम्हाला दिले असतील आणि त्याचा जर फायनान्शियल इफेक्ट जर त्याच्यावरती पडत असेल, तर मग त्याचा तो तुम्हाला त्यासाठी सहाय्यक होण्यासाठी हं. पेक्षा पार्टनर होण्यापेक्षा तो तुमच्यासाठी ते एक त्रासदायक पार्टनर होऊन जातो. मग तो बरोबर. त्याला पहिली गोष्ट बिझनेसचं पण नॉलेज नसतं, दुसरी गोष्ट त्याचा फायनान्शियल पण बॅकअप नसतो आणि मग हं. तो लायबिलिटी होऊन जातो तुमच्यावरती. ओके. पार्टनर कधी बी लायबिलिटी त्याची बिझनेसची मॅच्युरिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्याला बिझनेसचं नॉलेज असलं हं. पाहिजे. त्याचा स्वतःचा कुठलातरी एखादा व्यवसाय असला तर एकदम बेस्ट आहे. म्हणजे पार्टनरशिपमध्ये ते होऊन जातं. बरोबर, मग तुम्ही स्लीपिंग पार्टनर घेताय की वर्किंग पार्टनर घेताय त्यावर पण ते डिपेंड असतं. वर्किंग बरोबर. पार्टनर समजा तुम्हाला एखादं ॲप्लिकेशन लॉन्च करायचंय. तुम्ही डेव्हलपर आहे, तर तुम्ही तुमच्या मित्राला मार्केटिंग तरी आलं पाहिजे किंवा डेव्हलपमेंटमध्ये काहीतरी हं, हं, चांगल्या हं. पद्धतीचं आलं पाहिजे. म्हणजे एकाने एक डिपार्टमेंट सांभाळल्यावर दुसरं दुसऱ्याने डिपार्टमेंट दुसरं. सांभाळतो आणि मग ज्यावेळेस पैसे यायला लागतात त्यावेळेस पण क्लॅशेस होतात. पण त्या हं. पद्धतीनं सुरुवातीपासूनच पार्टनरशिप करताना तुमची क्लॅरिटी. कधीच भांडणं नाही होणार. त्यासाठी 2 उपाय आहेत. पहिल्यापासूनच तुम्ही वकिलाच्या सहाय्याने सगळी पार्टनरशिप करायची बरोबर. आणि सीएच्या सहाय्याने सगळं ऑडिट करायचं. खरं आहे. तुमची पार्टनरशिपमध्ये विथआऊट काहीच डॉक्युमेंटेशन शक्यतो कुणी काही करू विदाऊट डॉक्युमेंटेशन